पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या उड्डाण पुलावर मध्यभागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अवघ्या 10 ते 12 मिनिटांत 15हून अधिक वाहनांचे अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। काँक्रीटमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याने खड्ड्यात आदळलेल्या अनेक वाहनांचे टायर फुटले आणि चालकांची मोठी तारांबळ उडाली। मागील वर्षी या महामार्गाच्या व्हाईट टॉपिंगसाठी तब्बल 620 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। शिवाय महामार्गावरील उड्डाणपूल आणि इतर पुलांसाठी वेगळे कंत्राटदार नेमलेले आहेत। या उड्डाणपुलाचे काम शिवसाई कन्स्ट्रक्शन कंपनीचे असून केवळ थातुरमातुर डागडुजी केल्याचे समोर आले आहे। पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था समोर आल्याने वाहन चालक आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील या धोकादायक खड्ड्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माझ्या गाडीचं टायर फुटलं, त्याच्यानंतर माझ्यासमोर 15 गाड्यांचं टायर फुटलं लाईव्ह। 15 टोल प्रशासन एवढा टोल घेऊन काय करताय? हे काय लोक मरतील का राहतील याच्यामध्ये? निष्पाप लोकांना जीव जायचं काम आहे ना। हा टोल हा खड्डा आहे का मजाक आहे? कोण लक्ष देणार याच्यावरती? टोल कसला घेता तुम्ही? मी अचानक माझी गाडी 60-70 ने होती, स्पीडने येत होतो। अचानक तिथं खड्डा होता। माझ्या पुढे पण भरपूर गाड्या लागलेल्या आहेत। माझी गाडी शोरूम मधून काढून 2 महिने झाले मला। माझे दोन्ही टायर बसलेले आहेत। प्रशासनाने मला भरपाई करून द्यावी।